मागच्या व्हिडिओमध्ये आपण निसर्गवादाची उत्पत्ती का झाली, आदर्शवादाला विरोध करण्याची प्रवृत्ती का निर्माण झाली, निसर्गवाद कसा आला, निसर्गवादाचा मूळ हेतू काय आहे, आदर्शवादाचे मूळ हेतू कसे चुकीचे होते हे पाहिला आणि निसर्गवादाची मानवाकडं मानवी जीवनाकडं कोणता दृष्टिकोन आहे हे पाहण्याआधी निसर्गवादाची मूळ तात्विक भूमिका काय आहे याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे. त्याशिवाय निसर्गवादाचे 3 प्रकार, यांत्रिक निसर्गवाद, भौतिक निसर्गवाद, जैव निसर्गवाद याविषयीची माहिती घेतली. या 3ही अँगलमधून आदर्शवादाच्या दृष्टिकोनातून, निसर्गवादाच्या दृष्टिकोनातून आणि निसर्गवादाच्या 3ही प्रकाराच्या दृष्टिकोनातून मानवी जीवन आणि मानव कसं आहे, काय आहे हे आपण आजच्या तासाला पाहूया. की निसर्गवादाचा मानवी जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन काय आहे. काय म्हणतो निसर्गवाद मानवी जीवनाविषयी. आदर्शवादानं सांगितलं की मानवी जीवन हे एक काल्पनिक आहे. मानव हा एक देह जड स्वरूप आहे. त्याचा आत्मा या ठिकाणी आला आणि इथून पुन्हा निघून जाणार आहे. इह लोकामधून आला, इह लोकामध्ये जाणार. पण निसर्गवाद म्हणतो असं काही नाही, तो कुठूनही आलेला नाही, कुठेही जाणार नाही, तो इथंच निर्माण झाला, इथंच संपणार आहे. निसर्ग आदर्शवाद म्हणतो की ही सृष्टी सगळी जे दिसतं, जे अनुभवाला येतं हे असत्य आहे. निसर्गवाद म्हणतो हे सत्य आहे. का बरं? ताजमहाल आहे हे सत्य नाही, संगमरवर आहे हे सत्य नाही, हे झाड आहे, हे पानं आहेत, हे फुले आहेत, हे फॅन आहे, दार आहे हे सत्य नाही. ही जड सृष्टी आहे हे सत्य आहे. मी माणूस आहे सत्य नाही. माझं जीवन या पृथ्वी तलावरच्या इतर जीवासारखा जीवन आहे हे सत्य नाही. हेच खरं सत्य. माझ्या ज्या गरजा आहेत या भौतिक सृष्टीशी संबंधित आहेत, कारण या भौतिक सृष्टीचा मी एक भाग आहे. मी म्हणजे माणूस. निसर्गवाद म्हणतो की मानव हा या जड सृष्टीचा, चराचर सृष्टीचा एक घटक आहे. त्याचं जीवन हे इतर निसर्गातल्या सर्व घटकांसारखं जीवन आहे आणि त्याच्या गरजा सुद्धा या भौतिक सृष्टीशी संबंधित आहेत. म्हणून हे जे भौतिक पर्यावरण आहे, हे जैविक पर्यावरण आहे, हे नैसर्गिक पर्यावरण आहे, हेच खरं आहे. आदर्शवाद म्हणतो की मानवानं हे निर्माण केलेलं आहे. संस्कृती, नीती, नैतिकता हे सगळं कृत्रिम आहे. माणसानं निर्माण केले ना, म्हणून ते दुय्यम केलेलं आहे. ते आता काही पक्ष्यांनी सुंदर घरटं बांधते, ते त्यांनी निर्माण केलेलं आहे. तसं माणसानं पण घरटं बांधलं. वेगवेगळ्या कलाकुसरी जीवन जगण्याची पद्धत या पृथ्वी तलावरच्या सर्व प्राणी पक्ष्यांची आहे, अशी माणसाची पण आहे. म्हणून माणसं हा नैसर्गिक पर्यावरणातला भाग आहे आणि नैसर्गिक पर्यावरण हे खरं आहे, हेच खरं सत्य निसर्गवाद म्हणतो. म्हणून मानवी जीवनाकडं निसर्गवादाचा पाहायचा दृष्टिकोन आहे तो या निसर्गाचा एक भाग म्हणूनच आहे. माणसाच्या जीवनाची ध्येय काय? आदर्शवादानं सांगितलं मोक्षप्राप्ती, सा विद्या सा विमुक्तये.
निसर्गवादानं सांगितलं कुठेही प्राप्त करायला काहीही जायचं नाही, गप जगायला आलाय, जगा लागलाय, जगा. काहीही प्राप्त करायचं नाही, तुम्ही ऑटोमॅटिक जगत चाल. म्हणजे शारीरिक आणि भौतिक गरजा, शरीराच्या आपल्या ज्या गरजा आहेत त्या भागवणं हे खरं जीवनाचं ध्येय आहे. बघा तुम्ही, थंड वाजायला लागली, काय करेल माणूस? पाऊस आला धाडधाड, काय करेल? सिंपल, आसरा शोधेल. गरम व्हायला लागलं, फॅन लावेल. थंड वाजायला लागली, स्वेटर घेईल. का? ती त्याची आजची गरज आहे. आणि मग आता एवढा मोठा कोरोना आला, काय सांगितलं? इम्युनिटी पॉवर वाढवा, आपल्या शारीरिक क्षमतांचा विकास करा. हेच निसर्गवादाने सांगितलं. मानवाला जीवनामध्ये काय करायचं आहे? तू प्राणी म्हणून आलाय ना, या निसर्गामध्ये सर्व प्राणी, जीवो जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. माणूस सुद्धा दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे, एकमेकावर. तसं तू या, मग तुझ्या गरजा इथूनच पूर्ण होणार आहेत, परमेश्वर आणून देणार नाही. आणि तुला इथंच ऍडजस्ट करून राहावं लागतं. भौतिक पर्यावरणाशी समायोजन करून तुला जगावं लागतं मानवी जीवनाला. म्हणून आजचं जे जीवन माणूस जगतोय ते सुखी आणि समृद्ध करणं हे मानवी जीवनाचं ध्येय आहे. बघा, माणूस त्यासाठीच धडपडतो. एवढं शिकतो, नोकरी लागतो, पैसे मिळवतो आणि काय करतो? देवाची मूर्ती आणून पूजत बसतो, देवदेव करत बसतो. सगळ्यात शेवटी नाही. आता काय करतो? घरात फॅन पाहिजे, फ्रीज पाहिजे, टीव्ही पाहिजे, मोबाईल पाहिजे. मग कसला मोबाईल पाहिजे? त्याच्यामध्ये व्हरायटी, कारण त्याला ते गरजेचं असतं. म्हणजे मानवाचं आणि मानवी जीवनाचं निरीक्षण आणि परीक्षण निसर्गवादानं एक जीव याच दृष्टीने पाहिलेला आहे. या जीवनाला काही नाही. माणूस आत्ता तुम्ही अवतीभोवती पहा, जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या गरजा आणि गरजाच भागवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो. त्याच्या गरजा काय संपत नाही. आणि त्याच्या गरजा कशा असतात? त्याचं जीवन सुखी व्हावं म्हणून. तुम्हाला सांगितलं की नाही, अन्न वस्त्र निवारा. अन्न म्हणजे अन्न पाहिजे, जेवण पाहिजे, खायला पदार्थ पाहिजेत. आता तुम्ही सांगा, पृथ्वी तलावरच्या सर्व मानव जातीचं खाद्य एकच आहे का? सगळेजण भात खातेत. त्याच्यामध्ये भातामध्ये 1000 प्रकार. कोण 2 रुपये किलोचा खातो, कोण 10 रुपये किलोचा खातो, कोण 100 रुपये किलोचा खातो, 200 रुपये किलोचा भात खातो. सांगा का? त्याला तसं ते चांगलं वाटतं म्हणून तो घेतो. 200 रुपयेचा सुद्धा किलोचा तांदूळ आहे बरं का. आपण कधी बघत नाही, जाऊन मार्केटला बघा, मिळतं मार्केटला सगळं. 1,00,000 रुपये कप चहा भेटतं की नाही? भेटतं का? त्याचं ते जीवन समृद्ध सुखी जीवन करण्याचं, आनंदी जीवन जगण्याचं तो प्रकार आहे. पैसे म्हणून करत नाही, त्याची तशी इच्छा असते, त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. म्हणजे मानव आणि मानवाचं जीवन त्याचं इतर प्राण्यांसारखंच भौतिक पातळीवर त्याचा विचार करायला पाहिजे. ह्याच जीवनविषयक ध्येयांना निसर्गवादाच्या मर्यादा आहेत. आदर्शवादानं सांगितलं असं भव्य दिव्य ईश्वराचा अंश आणि त्याचं जीवन त्यासाठी आहे असं काहीही सांगायची गरज नाही. निसर्गवादानं मानवी जीवनाकडं एक सामान्य जीव म्हणून आणि मानवी जीवनाचं ध्येय हे सुद्धा अतिसामान्य, अत्यंत साधं आणि अत्यंत खालच्या पातळीवरचं, अत्यंत सोपं साधं. काही गरज नाही मानवी जीवनाकडं खूप मोठं. काय असं म्हणतात की तू कुठून आलास? कोहम,
मी कोण आहे म्हणून तो रडतो. अरे ते जीव आहे, त्याला इथं हवामानाशी पर्यावरणाशी जुळवून घ्यायला येत नाही म्हणून ते रडतो. बाळ साहजिक आहे ना. त्याला असं आध्यात्मिक स्वरूप देऊन म्हणायचं की मी कोण आहे. तो जीव म्हणतो मी कुठून आहे, मी कोण आहे, मला कुठं जायचं आहे. काही गरज नाही. तू जन्माला आलास या पृथ्वी तलावर आणि इथून पुन्हा तुझं सगळं व्यवस्थित होत गेलं की तो आपाप निघून जाणार इथून. वेगवेगळ्या कारणानं, काही कोरोनानं गेली तशी. थोडक्यात काय आहे की मानवी जीवन या निसर्ग चक्राचाच एक भाग आहे. मानवानं आपल्या गरजा भागवणं आणि आपलं जीवन ऐहिक सुख, सुखी समाधानी आणि ऐशारामी करणं हेच त्याच्या जीवनाचं खरं ध्येय आहे. जीन जेकस रुसो हा खरं या निसर्गवादाचा जनक आहे. त्यानं युरोपमध्ये क्रांती केली. एवढ्या धर्म मार्तंडांना विरोध करून युरोपीय राज्यक्रांती त्यांच्यामुळे झाली की हे निसर्गवादी विचार मांडले. हा आदर्शवादीच होता, पण त्याचा आदर्शवाद हा निसर्गवादी आदर्शवाद म्हणून, आदर्शवादी निसर्गवाद. ख्रिस्ती धर्माचा पगडा होता आदर्शवादामध्ये. शेवटला जिथं पहिला दणका दिला या निसर्गवादानं, तिथं निसर्गवादी विचार जुरळायला लागले. का? कारण ख्रिस्ती धर्माच्या नावावरती मुलांच्या वरती, मानवावरती, मानवी जीवनावरती अनेक कर्मकांड लादली जात होती. त्यांचं पहिलं तत्व होतं, बायबलचं मी उदाहरण दिलेलं आहे, आदर्शवादाचा व्हिडिओ पहा. बायबल म्हणतं की मूल हे पाप संभव आहे. माणसाचा जन्मच हे मुळात पाप आहे. इट इज अन ऍक्सिडेंट. अरे, आणि म्हणून ते पापी आहे, म्हणून असंभव आहे, म्हणून ते पाप संभव आहे, अशुद्ध आहे, अपवित्र आहे. म्हणून त्या मुलांच्यावर खूप छळ आणि अन्याय व्हायचा. आता बिचाऱ्या मुलाचा काय दोष आहे? आई बापाच्या पोटी जन्मलं ते, परंतु पाप काय? एक नर एक मादी, आई आणि वडील यांच्या अनैतिक संबंधामधून त्याचा जन्म झाला. म्हणून ते पाप, अशुद्ध. आता तुम्ही मला सांगा, निसर्गात सगळे एवढे कुत्री, मांजरं, लांडगी सगळे आहे ती, त्याच्यातला एक नर एक मादी एक पिल्लू जन्माला येतं, त्यात त्याचं काय पाप आहे? माणसामध्ये पण तसं जन्माला येतं. आणि मग ते अशुद्ध आहे, अपवित्र आहे म्हणून त्या मुलावर अनेक बंधनं लादली जायची. आणि मग त्याला शुद्ध करण्यासाठी, त्याला मानव बनवण्यासाठी, त्याला चांगला मानव बनवण्यासाठी, पवित्र करण्यासाठी अनेक बंधनं त्या मुलांच्यावर, अनेक मूल्य त्यांच्यावर लागायची. प्रत्येक माणसं, भारतामध्ये सुद्धा होतं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मग अपवित्र, पवित्र, चांगला, वाईट. तसं युरोपमध्ये व्हायचं, त्यांच्यावरती खूप अन्याय व्हायचे. आणि मग या अन्यायावर वाचा फोडायची असेल तर हे जे पारलौकिक स्वर्ग, देवदूत, पाप, पुण्य, पवित्र, अपवित्र, ही सगळी बंधनं झुगारून टाकायला पाहिजेत. ही एक प्रकारची सामाजिक गुलामगिरी आहे. भारतात माहित आहे ना, माणूस माणसाला शिवत नव्हता. हात लावला की म्हणायचं काय? अपवित्र झाला, विटाळ झाला. अरे अरे. आणि मग ही गुलामगिरी आहे जे माणसानं कृत्रिम स्वतः निर्माण केलेलं आहे, निसर्गता नाही. निसर्गात एक मूल जन्माला आलं म्हणजे तो या निसर्गाचा भाग झाला. पण निसर्गता जे आहे ते सोडून माणसानं जे लादलेलं आहे त्याला विरोध जीन जेकस रुसून केला. नैसर्गिक प्रवृत्ती निसर्गतः माणसाची प्रवृत्ती ही दैवी असते, आध्यात्मिक असते, शुद्ध असते, सात्विक असते, पवित्र असते. कुठल्या बी बाळाला बोलवून बघा तुम्ही, असं केलं की लगेच ते हसतो. आम्ही त्याला मोठं करत असताना सांगतो, हे कोण बी बोलवलं की जायचं नाही,
का? आम्ही त्याच्यावर बंधनं लादलेले आहेत. नैसर्गिक प्रवृत्ती ह्या चांगल्याच असते, माणूस त्याला दैवी आविष्कार असं जोडतो आणि देवाच्या नावाखाली त्याच्यावर बंधन. रुसो म्हणतो मानवी जीवन हे जीवन आहे. मुलांना हे जीवन मिळालेलं आहे. तुम्ही पण मुलं होता ना, त्या मुलांना स्वातंत्र्य द्या, त्याच्या नैसर्गिक प्रवृत्ती त्याला प्राधान्य द्या, कृत्रिम बंधनं त्याच्यावर लादू नका. शिक्षण म्हणजे काय म्हणते? निसर्गवाद, आदर्शवादी निसर्गवाद आहे रुसोचा. जीन जेकस रुसो. बंधनं लादू नका त्याच्यावर. स्वयंस्फूर्त विकास म्हणजे शिक्षण. मग त्याला आता तुम्ही मला सांगा, वर्गात एवढे सगळे बसलाय, तुम्हाला हा धडा शिकायचा आहे का बरं? एखाद्याने म्हटलं मला हे नकोच, विषयच नको, धडाच नको, मग त्याचा विचार नको करायला. म्हणजे निसर्गता त्याला जे हवं आहे ते, ही शैक्षणिक ध्येय, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, पुस्तकं, ही एक दडपशाहीच आहे. याच्या निषेध म्हणून निसर्गवाद जन्माला. रुसोनं त्याला छेद दिला. तुम्ही का त्याला हे धडा शिकायला लावता? हे पुस्तक का शिकायला होता? हे बायबल का शिकायला होता? हे असलं मूल्य आणि आदर्श मूल्य त्याच्यावर का लादता? हा याचा आदर्शवादी निसर्ग. त्याचे शिष्य पेस्टॉलॉजी आणि फ्रोबेल या दोघांनी मुलांच्या स्वातंत्र्यावर, त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीवर भर दिला. कारण मुलांना स्वातंत्र्य पाहिजे, त्याची इच्छा महत्वाची आहे. मी परवा तुम्हाला सांगितलं की कॅम्पस कट्ट्याला तुम्ही ते भाषण ऐका माझं, की अहो तुम्ही मुलावर तुम्ही सांगताय, आता 12वी होऊन तुम्ही आलायच, 12वीचं वर्ष तर नको वाटतं. काय म्हणते? एवढे मार्क पडले की एवढं मिळतं, एवढं होतं, एवढं होतं, आणि मग चांगली नोकरी लागते. मुलगा म्हणतो तुम्हाला 10वीला 90% पाहिजे होते, मी दिले. 12वीला पाहिजे होते, मी दिले. चांगल्या कॉलेजला इंजिनियर व्हायला पाहिजे, मी इंजिनियर झालो. मग चांगली नोकरी मिळायला पाहिजे, मी नोकरी घेतली. आता कोरोनाच्या काळात नोकरीच गेली. आता सांगा काय करायचं? मग त्याचा काही उपयोग नाही. तो आई वडिलाला, घरच्यांना, शिक्षकांना, शाळेला, कॉलेजला काय पाहिजे तेच तेच जगायला लागला तो. मग त्याचं वैयक्तिक तो कधी जगणार? मला त्याच्यासारखं व्हायचंय, याच्यासारखं व्हायचंय, आणि मग मी माझ्यासारखा कधी होणार? मी माझं म्हणून मी कधी जगणार? म्हणून फ्रोबेलनं आणि पेस्टॉलॉजीनं सांगितलं, रुसोचे शिष्यच आहेत ते, त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीवर भर द्या. सर पर्सिनन म्हणते आध्यात्मिक शक्तीने युक्त असा प्राणी म्हणजे ते मूल आहे. त्याच्या दृष्टीनं जीवनाचं ध्येय आणि शिक्षणाचं ध्येय ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याला एकाच तोला तोलू नका. रस्क नावाचा एक तत्वज्ञ आहे, येणार आहे त्यांचा उल्लेख पुन्हा. त्याने सांगितलं की जीवन व्यवहार हेच सत्य आहेत आणि ते सगळे जैविक आहेत. भूक भागवण्यासाठी माणूस धडपडतो, आश्रय मिळवण्यासाठी माणूस धडपडतो. ॲडम्सने सांगितलं, बघा हे सगळे विचारवंत आहेत, मानवी जीवनाकडे त्याच दृष्टीने त्यांनी पाहिलेलं आहे. ॲडम्सने सांगितलं की कुठलं बी पुस्तकी, कृत्रिम, गतिशून्य, निर्जीव असं साचेबंद शिक्षण, याच्या विरुद्ध क्रांती म्हणजे निसर्गवाद. सगळ्याच्या विरुद्ध. निसर्गाकडे परत चला. निसर्गापासून खूप लांब आलाय तुम्ही, खूप लांब आला.
निसर्गाकडे चला. मानवतावादाच्या विरुद्धची लढाई प्रतिक्रिया म्हणजेच निसर्गवाद असं रॉसनं सांगितलं. रॉस म्हणतो अरे माणूस आहे, माणसासारखंच जगा. तुम्ही देवाचा अंश आहे, देवाकडे जायचं आहे असं काही नाही. निसर्गता नीट जगा. तुम्हाला जन्माला आलाय, खा प्या, आरामदायी जीवन जगा, चांगलं जगा. जी नीतिमत्ता म्हणतात ती अंमलात आणा. त्याच्यासाठी खूप धडपडण्याची काही गरज नाही. आदर्शवादासारखं मानवाकडं आणि मानवी जीवनाकडं ईश्वराचा दूत, ईश्वराचा अंश आणि ईश्वराचं कार्य करायला माणूस या पृथ्वी तलावर आलेला नाही असं निसर्गवाद म्हणतो. निसर्गवाद म्हणतो अरे माणूस हा माणूस आहे, त्याला माणसासारखं जगू द्या. माणसासारखं जगणं, माणसासाठी जगणं हेच त्याच्या जीवनाचं ध्येय आहे. मग असा निसर्गवाद या मानवी जीवनाला आकार देण्यासाठी कसं शिक्षण द्यायला पाहिजे, त्या शिक्षणाची ध्येय आणि पद्धत काय आहे हे निसर्गवाद सांगतो. त्याविषयीची माहिती आपण पुढच्या तासाला पाहू. आज आपण निसर्गवाद आणि त्याचा मानव आणि मानवी जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे, त्यातल्या रुसो, पेस्टॉलॉजी आणि फ्रोबेल सारख्या आदर्शवादी निसर्गवाद्यांचं मानवी जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन आणि इतर निसर्गवादी जे आहेत सर पर्सिनन, रस्क, ॲडम्स आणि रॉस या निसर्गवाद्यांचा मानवी जीवनाकडे पाहायचा जो दृष्टिकोन आहे तो आपण पाहिला. मी आशा करतो निसर्गवादाची ही तत्त्व आपणाच्या लक्षात आली असतील. ती समजून घ्या. आवडला तर व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये एक बेल आयकॉन, एक सबस्क्राईब आणि लाईक. थँक्यू.